एका सिंगल कॅरेक्टरला किती मेमरी लागणार आहे स्टोअर करायला हे माहित असायला पाहिजे, बरोबर. आणि सी लँग्वेज काय म्हणते, सी लँग्वेज म्हणते की तुम्हाला एक जर कॅरेक्टर करायचं असेल, आता आपण कोणतं स्टोअर करतोय, एम स्टोअर करतोय, कॅपिटल एम, बरोबर. त्या कॅपिटल एम ला 1 बाईट मेमरी लागते. किती लागते? 1 बाईट. आता बाईट म्हणजे काय माहित आहे, बाईट म्हणजे काय ते? बाईट हा स्मॉलेस्ट युनिट आहे. स्मॉलेस्ट युनिट आहे म्हणण्यापेक्षा काय, स्मॉलेस्ट नाहीये पण स्मॉल युनिट आहे जो कन्सिडर केला. आता तुमच्याकडे माहित असेल जीबी माहित आहे तुम्हाला, टीबी माहित आहे. टीबी म्हणजे टेराबाईट, जीबी म्हणजे गिगाबाईट, एमबी म्हणजे मेगाबाईट, बरोबर आहे. आता हा मेगाबाईट बनतो कसा माहित आहे का तुम्हाला? एक एमबी बनतो 1024 बाईट्सचा. किती बाईटचा? 1024 बाईटचा. आणि आता बाईट म्हणजे काय? बाईट हा सगळ्यात, जसं सेकंद आहे ना तसं बाईट आहे. म्हणजे सेकंदापेक्षा लहान काहीच नाहीये आपल्याला जनरली मोजायचं असेल तर. तसंच काय आहे ते बाईट आहे. आता तुम्हाला एक बाईट लागतो. हा एक बाईट सुद्धा आपल्यासारख्या टेक्निकल माणसाला सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे असं मान्य करता येणार नाही, कारण याच्यापेक्षा एक स्मॉल युनिट आहे. कोणतं युनिट आहे? तर बिट नावाचं युनिट आहे. कोणतं युनिट आहे? बिट नावाचं. आता हे जे बिट नावाचं युनिट आहे, त्या 1 बाईटला बिट मध्ये जर कन्वर्ट केलं तर हे होतात 8 बिट इक्वल टू 1 बाईट. बघा सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 8 बिटांचे मिळून 1 बाईट बनतो, बरोबर आहे. 1024 बाईटचा मिळून 1 एमबी बनतो. 1024 एमबीचा मिळून 1 जीबी बनतो, बरोबर. आणि 1024 जीबीचा मिळून 1 टीबी बनतो. सरळ सरळ गणित आहे, बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की जर स्मॉलेस्ट युनिट आहे मोजण्याचं, जागा मोजण्याचं स्मॉलेस्ट युनिट, कुठली जागा? आपली याच्यावरची प्लॉटची जागा नाही, आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे सेक्टर्स आणि ट्रॅक्स बनलेले आहेत त्यांची जागा मोजण्याचं स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे? बिट. आणि ह्या 8 बिटला मिळून काय बनतं? 1 बाईट बनतो. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, कॅरेक्टरची एक सिंगल व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तुम्हाला तर किती लागणार आहे? 1 बाईट म्हणजे किती? 8 बिट, बरोबर. आता हे जे 8 बिट आहेत ना, तुमचं जे एम आहे ते एम ट्रान्सलेट केलं जातं. कशामध्ये ट्रान्सलेट केलं जातं? 0 आणि 1 च्या कोड मध्ये ट्रान्सलेट करत ज्या स्टोअर करायचंय त्यावेळेस. म्हणजे एम टाकता तुम्ही, ज्यावेळेस एम प्रेस करता त्यावेळेस ASCIIच्या माध्यमातून त्याला समजतं की एमच आलंय, बरोबर, राईट. ASCIIच्या माध्यमातून रिकॉग्नाइज होतं ना एम आलंय आणि ते कॅपिटल एमच आहे. मग या कॅपिटल एम ला आता स्टोअर करण्याची वेळ आली आहे. ब्लॉक मध्ये मेमरी मध्ये जागा देण्याची वेळ आली. या ब्लॉक मध्ये एम ला स्टोअर करायचे. तर त्या ब्लॉक मध्ये स्टोअर तर असंच करता येणार नाही, त्याला एम नावाने स्टोअर होईल का? ते नाही, कारण कॉम्प्युटरला एम काय कळतं का? नाही कळत. कॉम्प्युटरला काय करतं? 0 आणि 1 ची भाषा कळते. मग कॉम्प्युटर काय करतं? याच्यासाठी अशी 8 बिटची जागा तयार करतात. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी 8 बिटची जागा तयार करतो. आणि ह्या 8 बिटांमध्ये त्या एम ला 0 आणि 1 च्या लँग्वेज मध्ये, म्हणजे कसं कसं असं असेल असं कसं तरी स्टोअर करतं. त्याचं कॉम्बिनेशन. आणि मग यांच्या कॉम्बिनेशनचं गणित त्याला माहित असतं कसं करायचंय ते. तुम्हाला टाकताना बी एम दाखवतं आणि काढताना बी एम दाखवतं. हा झाला बेसिक तुमचा स्टोरी. जे काही तुमचं डेटा येणार आहे तो डेटा सगळ्यात बेसिक कसा स्टोअर होणार आहे? तर बिट्स मध्ये आणि बाईट्स. आलं लक्षात? लक्षात आलं? म्हणजे आपल्याला काय कळालं? आपल्याला एक कळालं की एक आपला कॅरेक्टर जर स्टोअर करायचा असेल तर आपल्याला 1 बाईट जागा लागणार आहे, बरोबर, राईट. आता ह्या 1 बाईट जागेवरून आपल्याला हे करायचंय की याला रेंज किती लागणार आहे. रेंज म्हणजे काय असतं बरं? माहित आहे तुम्हाला रेंज काय असतं? निवास, रेंज काय असतं माहित आहे? हो, मिनिमम आणि मॅक्सिमम, बरोबर. म्हणजे तुम्ही गाडी चालवायला बसला, तुमच्या गाडीमध्ये मीटर असतं, स्पीडचं मीटर असतं. मिनिमम 0 असते, मॅक्सिमम 140 असते. म्हणजे तुम्ही ती जी बाईक चालवणार आहात ती बाईक 0 पासून 140 पर्यंत पळू शकता की नाही? तुम्ही सांगा, तीच बाईक 141 वर जाऊ शकते का? जाऊ शकते का? किंवा -10 जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. म्हणजे एक रेंज पर्टिक्युलर असायला पाहिजे, बरोबर. आता तुम्ही जे कॅरेक्टर स्टोअर करत आहात
त्याची बी तर एक रेंज असेल बाबा, कुठून कुठपर्यंत करता येऊ शकतात, कारण मग अनलिमिटेड तर नाही करता येणार आपल्याला ना, बरोबर. त्याची एक स्पेसिफिक रेंज असणार आहे. मग ही रेंज काढायची कशी, ही रेंज काढायची कशी, तर ही रेंज जी काढायची असते ना, ही रेंज काढायची असते या एका गणितावरून. हे जे 8 बीट दिसते याच्यावर, कसे, या 8 बीट वरनं. बरं मला सांगा, तुम्ही कधी ऐकलंय का की बायनरी, डेसिमल, ऑक्टल, त्या दिवशी आपण, मला वाटतं मी थोडक्यात सांगितलं होतं, राईट, थोडक्यात सांगितलं होतं, राईट. तर हे जे बायनरी, अरे बडबड नको करू, लेक्चर चालू आहे. ही जी बायनरी आहे, या बायनरीचा इम्पॅक्ट याच्यावरती आहे. म्हणजे काय, म्हणजे असं बघा, हे जे गणित केलं जातं ना रेंज काढण्याचं, ते असं केलं जातं आणि हे तुम्हाला करता यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बायनरी मध्ये आहेत, कारण 0 आणि 1 चा कोड लिहिला होता मी इथे. 0 आणि 1 च्या कोडचं कॉम्बिनेशन म्हणजे बायनरी असं समजतो आपण, बरोबर. आता हे बायनरी असल्यामुळे काय करायचं, तुम्हाला 2 लिहायचं बेसला. बेसला काय लिहायचंय, 2. आणि तुम्हाला माहिती आहे की किती बीट लागणार आहे, तर 1 बाईट लागणार, म्हणजे 8 बीट लागणार आहे, राईट. म्हणजे इथं रेस टू 8 करायचे, 2 रेस टू 8. बघा काय केलं आपण, एक सिंपल गणित केलं, 2 रेस टू 8. आता हे जे 2 रेस टू 8 आहे, याचं जर इक्विव्हॅलेंट केलं, इक्वल टू लिहून, याचं मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करता येईल का तुम्हाला, करा बरं निवास. 2 रेस टू 8 करायचंय तुम्हाला, हे दिसतंय तुम्हाला, 2चा 8वा घातांक. काढा काढा काढा, तुम्ही आईन्स्टाईन आहात. 64. नो प्लीज, 64. नो 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 नो, माझ्या लेक्चर मध्ये कधीही असं डोकं चालू नका करू, चुकेल. तुम्ही काय करा, पेपर आणि पेन घ्या आणि सरळ सरळ लिहा 2 रेस टू 8. जसं तुम्ही 2चा स्क्वेअर काढता, 2चा क्यूब काढता, तसंच तुम्हाला मी काय सांगितलंय, 2 रेस टू 8 करायला सांगितलंय. सिंपल आहे. चुकलं की नाही तुमचं मग सुरुवातीचं? मग माझं ऐकायचंय की तुमचंच मनाचं करायचंय? तुमचं करायचंय की माझं ऐकायचंय? मग मला माहिती आहे, यू आर नॉट एन आईन्स्टाईन, राईट. किती येत आहे निवास? माझ्याकडे पेपर नाही. नाही, सिंपल आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे का करायचंय, कारण आपल्याला काढायची ती व्हॅल्यू, काढायची जी व्हॅल्यू आपण काल राहिली आपल्याकडनं, कीबोर्ड वरती किती कीज आहेत हे जे विचारलं होतं, याचं उत्तर इथं लपलंय निवास. किती आलं, 2 रेस टू 8, 2चा 8वा घातांक, 2 रेस टू 8. आय अंडरस्टँड. 2 मिनिट. हा, मग मी सांगितलं ना की कधीही असं आपल्या मेंदूवरती एवढा विश्वास नका ठेवू. पेपर आणि पेन घ्या, आणि इथं तेच शिकण्यासाठी आलोय आपण. टीएसए यालाच म्हणायचं. लक्षात आलंय, यू आर सॉल्व्हिंग द बेसिक प्रॉब्लेम्स, नॉट द नासाने मंगळावर जाऊन काय केलं गेलं ते नाही आपल्याला. त्यांनी इथं जे लिहिलं ना प्रोग्राम, तोच प्रोग्राम चंद्रयानाच्या ह्याच्यासाठी लिहिला गेलेला आहे. माहिती आहे तुम्हाला, चंद्रयानचा जो प्रोग्राम आता झाला ना सक्सेसफुल, त्याचं जे प्रिडिक्शन केलं गेलं, अख्खा कोड C++ मध्ये, सी मध्ये आणि पायथन मध्ये लिहिल्या गेलेलं आहे. आणि हे बेसिक आहे त्याचं. सो डोंट अज्युम एनिथिंग. ज्यावेळेस मी सांगेल करा, त्यावेळेस प्लीज करा, ठीक आहे. हा, नाव टेल मी निवास, किती आलं? 156. 156. 156. 56. येस. 256 की 156? हा, 256. सॉरी, राईट. किती आलं? 256. 256. म्हणजे बघा, लक्षात 250. घ्या काय आहे, आपण जी रेंज काढायला लागलो, ती रेंज आली आपल्याला 256 एक व्हॅल्यू आली. दिस इज नॉट अ रेंज, दिस इज ओनली व्हॅल्यू. मग आता तुम्हाला 256 कॅरेक्टर स्टोअर करू शकतात. म्हणजे काय झालं इथे, याच्याहून एक सिद्ध झालं, एवढ्या सगळ्या गणिताहून एक सिद्ध झालं काय, की तुम्ही एका सिंगल कॅरेक्टर डेटा टाईपच्या व्हॅल्यू मध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करू शकता, तर 256 पैकी कोणतीही एक करू शकता. म्हणजे त्याचा अर्थ इनडायरेक्टली आपल्याला काय कळालं, आपल्याला हे कळालं की काल परवा दिवशी आपण ज्या आस्कीज बघत होतो, त्याच्यामध्ये 26 आस्कीज कॅपिटलच्या, 26 स्मॉलच्या, 10 डिजिटच्या, तर बाकीच्या ज्या राहिलेल्या होत्या मी म्हटलं होतं, बाकीच्या ज्या राहिलेल्या होत्या त्यांनी म्हटलं होतं, त्या सगळ्याच्या सगळ्या स्पेशल सिम्बॉल्स किंवा कॅरेक्टरच्या होत्या. म्हणजे टोटल आस्की आता किती कळायल्यात आपल्याला, 256. लक्षात आले निवास? हे अंदाजे काहीच नाहीये, अंदाजे काहीच नाहीये, सगळं सॉलिड प्रूफ आहे. 256 टोटल तुमच्या कीज आहेत त्याच्यावरती, कीबोर्डवरच्या. आय विल शो यू, सगळ्याच्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे येत्या काही दिवसांमध्ये.
किती आहे 256. म्हणजे आपल्याला एक कळालं की ह्या 256 पैकी कोणतीही एक व्हॅल्यू मी कॅरेक्टर डेटा टाईप नावाच्या डेटा टाईप मध्ये स्टोअर करू शकतो. किती मजेशीर आहे. माहित होतं हे अगोदर नव्हतं माहिती, राईट. सो मग आता आपल्याला एवढा बेस कळायला लागलाय, कोर बेस आहे ना बॉस हा. कुठलीही जगातली लँग्वेज जी आहे, कुठलीही भाषा घे, कुठलीही टेक्नॉलॉजी घे, त्याच्यामध्ये जो बेसिक डेटा टाईप आहे ना, सगळ्यात बेसिक की एक व्हॅल्यू जर त्याच्यापैकी कुठली स्टोअर करायची असेल तर ती कशी स्टोअर करणार आहे तू, ती अशीच करणार आहे 100% अशीच. याला कसलाच पर्याय नाही, ना पायथन मध्ये पर्याय, ना जावा मध्ये पर्याय, ना कशामध्ये एसक्यूएल मध्ये पर्याय. एव्हरीवेअर जिथं जिथं तुम्ही एक सिंगल कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करणार आहात ती अगदी अशीच करणार आहात, त्याला कसलाच एक्सक्यूज नाही. आणि ती व्हॅल्यू नुसती स्टोअर करणार आहे हे कळालं का तुम्हाला? नाही. तुम्हाला हे बी कळालं की किती मेमरी लागायला लागली आहे, किती रेंज लागायला लागली आहे, किती रेंज आहे, कुठून कुठपर्यंत स्टोअर करू शकतो. म्हणजे 256 आहेत टोटल. मग कुठून कुठपर्यंत स्टोअर करता येईल बघा. सगळ्यात छोटी आजची कोणती व्हॅल्यू होती आपली, कुठून सुरू झाली होती आजची आपली? अहो 0 पासून सुरू झाली माझं, बरोबर. आजची सुरू कुठून झाली होती? 0 to 9 होतं ना. फिजिक्स कुठे होते? 0 to 9. म्हणजे 0 पासून तुम्हाला कितीपर्यंत जावं लागेल 256 आकडा पोहोचण्यासाठी? मग आपल्याला जी मिळेल त्याला रेंज असं म्हटलं जातं. कितीपर्यंत जावं लागेल? 256. 256. 255. एक ने कमी होईल ना बॉस, कारण हे 0 पकडलं नाहीये तुम्ही. हे 0 पकडलं तर सगळे मिळून 256 होतील. काय लक्षात आलं? ठीक आहे, नाही लक्षात आलं का? 256 टोटल संख्या आहे, बरोबर. सुरुवात कुठून? आवाज ब्रेक होते, आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही सर, आवाज. हॅलो, आवाज येत नाही, आवाज. येतोय आता? हा, येतोय. येतोय. चल, म्हणजे आपल्याला हे कळालं की 0 to 255 पर्यंतच्या शेवटची व्हॅल्यू आहे 255. त्याच्यानंतर एकही व्हॅल्यू नाहीये, म्हणजे 250. आवाज गेला, आवाज गेला, आवाज गेला. येतोय आता? हो. हा, ते बॅटरी कधी कधी संपते ना एखाद्याची. दुसरं आहे आपल्याकडे रेडिएट असतं. तर मग आपण 256 ही संख्या काढली टोटल. कशी काढली? बिट्सला कॅल्क्युलेट करून काढली. कशावरून? कारण याच्यामध्ये बायनरीच कोड मध्ये बायनरीच स्टोअर होत असतं, म्हणून आपण 2 ला घेतलं. 2चा 8वा घातांक काढला आणि आपल्याला मिळाली ती एक व्हॅल्यू 256 व्हॅल्यू. मग ह्या व्हॅल्यूवरून आपण रेंज काढली. सगळ्यात पहिली जी असती होती ती आपली 0 पासून स्टार्ट होत होती आणि मग शेवट किती आला? 255 आला, राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला आज कॅरेक्टर नावाचं फंडामेंटल डेटा टाईप काय असतं हे समजलं. दिस इज नॉट ओनली अप्लाइड टू ओनली सी प्रोग्रामिंग. दिस इज फॉर एंटायर टेक्निकल वर्ल्ड. Even it is in Python also, even it is in SQL also, even it is in Java also, even it is in Go language also, even it is in Ruby and Rust also. It is for everywhere. आलं लक्षात? ज्या ज्या ठिकाणी तुमच्याकडे कुठेही स्टोरिंग नावाचा प्रकार असेल, अशा प्रत्येक ठिकाणी जे तंत्रज्ञान वापरलं जातं, टेक्नॉलॉजी वापरली जाते, ती ही टेक्नॉलॉजी बिहाइंड द सीन, राईट. लक्षात राहील आता? आणि किती महत्वाची गोष्ट आहे ही, कारण आपल्याला जी गोष्ट करायला जायची अल्टिमेटली वी आर गोइंग टू लर्न डेटा अनालिटिक्स ना. मग हे जे डेटा अनालिटिक्स करायला जायचे, डेटा सायन्स करायला जायचे, ते करण्यासाठी हे आवश्यक आहे की नाहीये? बरोबर. हा, आता विचार. 255 शेवटची राहील. 256 टोटल आस्कीज आहेत. 256 जे आहे ते टोटल आलं, बरोबर. मग 0 पासून सुरुवात आहे ना तुमची. मग 0 पासून सुरुवात असेल तर 0 विल बी युअर फर्स्ट रँक, राईट ना. मग लास्ट किती असेल? 255, कारण एक मायनस होऊन जाईल त्याच्यामध्ये, राईट.
सो दिस इज द कॅरेक्टर डेटा टाईप. आता हा सी लँग्वेजच्या माध्यमातून समजून घेतलाय, तर आपण काय करूया, सी लँग्वेजचा एक छोटासा कोड लिहून त्याचा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे निवास, चालेल. चल आता हे विजिबल क्लिअर आहे, ऑडिबल क्लिअर आहे तुम्हाला, राईट. सो दिस इज द फायनल सेटअप नाउ. मला काय दिसतंय ते सांगा हा श्रीनिवास, मला दिसणार नाहीये कोड मध्ये गेल्यानंतर. काय दिसतंय तुम्हाला आता? ब्लॅक स्क्रीन. ब्लॅक स्क्रीन दिसते. ओके. आता दिसते माझी स्क्रीन तुम्हाला, बरोबर? येस. दिसतंय ना आता कोड लिहिलेला मी इथं? निवास कोड दिसतोय ना? येस. चल सो हे निवास ना टर्बो सी म्हणतात ह्याला. ते तुम्हाला मी शिकवणार आहे कसं घ्यायचं ते. आता सध्या त्याची गरज नाहीये. तर सध्या आपण काय करूयात, हे जे डेटा टाईप होतं ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचं होतं ते बघूयात की हाऊ टू स्टोअर अ कॅरेक्टर डेटा टाईप व्हॅल्यू. इथं लिहूयात हाऊ टू स्टोअर कॅरेक्टर व्हॅल्यू. ठीक आहे. सो कॅरेक्टर व्हॅल्यू कशी स्टोअर करायची याचा जो हे आहे ना देवा निवास, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे हा, तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे. आता फक्त तुम्ही सध्या हा कोड कसा लिहितोय मी त्याच्यावरती लक्ष द्या. ठीक आहे. आणि हा जे मी बोललेलो आहे ते कसं करतोय ते, बरोबर. सो इथे लिहायचंय मला हॅश इन्क्लूड stdio.h. इथे लिहायचंय हॅश इन्क्लूड conio.h. त्याच्यामध्ये लिहायचंय void main. इथे आपल्याला सांगितलंय गेट ch लिहायला. हे काय आहे तुम्ही अजिबात काळजी नाही करायची निवास, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ठीक आहे. इथे लिहायचंय आपल्याला वापरायचंय काय आता, char कॅरेक्टर नावाचा डेटा टाईप वापरायचा. आणि ह्या डेटा टाईप मध्ये आपल्याला एक व्हॅल्यू स्टोअर करायची. आपण याचं नाव काही देऊ शकतो. मी सध्या अल्फा नाव देतो. ठीक आहे. अल्फाबेट आहे म्हणून अल्फा नाव देतो. आणि मला काय करायचंय, जसं निवासने सांगितलं होतं मला कॅपिटल एम स्टोअर करायचे, बरोबर. आता मला काय करायचं, हे जे स्टोअर केलेलं एम आहे त्याला प्रिंट करून पाहायचंय. प्रिंट करून पाहायचंय. तर मला सांगितलंय फॉर्मॅट स्पेसिफायर %c लिहायचंय आणि इकडे लिहायचंय त्याचं नाव. आता हे काय आलंय कसं आलंय हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. सध्या फक्त तुम्हाला लक्ष कशावरती केंद्रित करायचंय, वापरता यायला हवं. हो ठीक आहे. ठीक आहे. वापरता यायला हवं. कंपाईल केला, रन केला. बघा तुम्ही जे स्टोअर केली होती व्हॅल्यू एम, ती व्हॅल्यू मला रिट्रीव्ह करता आली, काढता आली. येतंय निवास लक्षात? सो दिस इज हाऊ वी कॅन रिट्रीव्ह द व्हॅल्यू. आता मग तुम्हाला या एम ची जर आस्की पाहिजे असेल तर काय करावं लागेल, काहीच नाही, या %c च्या ऐवजी %d लिहावं लागेल, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर %d काय, बघा एम ची आस्की, कॅपिटल एम ची आस्की आहे 77. ती त्यांनी बरोबर काढून दिली आपल्याला, राईट. आता हे कसं काय लिहिलंय आणि %d काय लिहिलंय हे काय आहे, याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल उद्याच्या लेक्चर्स, राईट. सो दिस इज %d आणि %d stands for डेसिमल. %d stands for डेसिमल. तर मग आपल्याला काय करावं लागेल, %d बघण्यासाठी हे काय आहे आणि दुसरा जो डेटा टाईप आहे आपला महत्वाचा, तो जर पाहायचा असेल आपल्याला, तर आपल्याला उद्याच्या लेक्चरची वाट बघावी लागेल श्रीनिवास. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण शिकूया जो सेकंड डेटा टाईप आहे महत्वाचा. पहिला झाला कॅरेक्टर, आता जो दुसरा असणार आहे तो डेटा टाईप आपल्याला समजून घ्यायचा, ज्याचं नाव इंटीजर आहे. ज्याचं नाव काय आहे,
इंटिजर. आता आपण कॅरेक्टर डेटा टाइप समजून घेतला. उद्या दुसरा जो बिल्ट इन डेटा टाइप मधला प्रकार आहे ज्याचं नाव इंटिजर आहे तो समजून घ्यायचा आहे. हाच इंटिजर आहे जो पुढे तुमच्या सगळ्या न्यूमेरिकल पायथॉनला नमपायला हँडल करणार आहे. एव्हरीथिंग यू विल बी लर्निंग, डोंट वरी. ठीक आहे, आलं लक्षात? निवास, कसं वाटलं लेक्चर? छान आहे, एक नंबर. ठीक, चलो ओके, थँक्यू. तुम्हाला एक मी मेसेज करेल, जर शक्य झालं तर मला गुगलचे रिव्ह्यूज दिले तुम्ही तर थोडी मदत होईल. मी तुम्हाला काय लिहायचं ते लिहून पाठवेल, तुम्हाला फक्त ते गुगल रिव्ह्यू वरती जाऊन पोस्ट करायचे. ठीक आहे, चलो थँक्यू, थँक्स अ लॉट. बरं, उद्या सॅटर्डे आहे, परवा संडे आहे. सो वी आर नॉट वर्किंग ऑन सॅटर्डेज अँड संडेज. आपण 2 तासच लेक्चर करणार आहोत पुढच्या सोमवारपासून, येत्या सोमवारपासून. हळूहळू करतोयच आहे, वाढवण्याचा प्रयत्न. ठीक आहे निवास? शनिवारी आणि रविवारी आपल्याकडे लेक्चर नाहीये. तुमची क्लासरूम ही आता उद्या तयार होऊन जाईल, तुम्हाला त्यांची लिंकही मिळेल, सगळ्या गोष्टी मिळून जातील. ठीक आहे, आणि हे जे काही शिकवलं आहे याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. हे रेकॉर्डिंगचे व्हिडिओ आता रेकॉर्ड होत आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे. ठीक आहे, चलो बाय बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट.